आणि संसारामध्ये सर्वात मोठं दुःख कोणतं आहे माहिती का? ते म्हणजे गरिबी. आणि श्रीकृष्णाचा मित्र हा सुदामा त्याच गरिबीतून जात होता. त्याची ती गरिबी, त्याचं ते दारिद्र्य, त्याचा एक मित्र असतो, चक्रधर नावाचा मित्र असतो, त्याला ते बघवत नाही. तो चक्रधर काय करायचा माहितीये का? तो राजदरबारामध्ये जायचा आणि राजाचं कौतुक गायचा, आणि कौतुक गायल्यानंतर त्याला राजा धन दौलत द्यायचा, त्याने दक्षिणा द्यायचा, म्हणून तो श्रीमंत होता. मग तो सुदामाकडे येतो आणि सुदामाला म्हणतो, आणि सुदामाच्या पत्नीलाही म्हणतो की वहिनी साहेब, तुम्ही या माझ्या मित्राला, या सुदामाला माझ्या बरोबर राज्य दरबारात पाठवा. राज्य दरबारात जाऊन जर राजाचं कौतुक गायलं तर राजा या सुदामाला धन दक्षिणा दे. असं म्हटल्यानंतर मग वसुंधरा ही म्हणते ठीक आहे, घेऊन जा. मग सुदामा आणि चक्रधर राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर चक्रधर पहिले अगोदर सुरुवातीला तो राजाचा कौतुक गाऊ लागतो, आणि कौतुक गाऊन झाल्यानंतर राजा त्याला किती मोठी तरी दान दक्षिणा देते, सोन्याचे सुवर्ण मोल देते. मग राजा म्हणतो, अरे हा कोण आहे? मग त्यावेळेस चक्रधर म्हणतो, हा माझा मित्र आहे. मग त्यावेळेस राजा म्हणतो की तुझ्या मित्राला मग माझं कौतुक गायला सांग ना. राजा म्हणतो बरं का, माझं कौतुक गायला सांग ना. मग चक्रधर म्हणतो, सुदामा, अरे राजा नशेमध्ये आहे, तू काही गायलं तरी त्याला समजणार नाही, गा, तू काहीतरी गा, राजाचं कौतुक गा. त्यावेळेस सुदामा म्हणतो, सुन राजा अब त्याग से झूठा मान सुमान, सुन राजा अब त्याग से झूठा मान सुमान, एक दिन के ठाट है, एक दिन की है शान, भजले हरी हरी ओ भजले हरी हरी, सुन राजा अब भजले हरी हरी, कल राजा कहीं और था, कल होगा कहीं और, कल राजा कहीं और था, कल होगा कहीं और, किसी एक शीश पर सदा रहेगा बोझ, भजले हरी हरी ओ भजले हरी हरी ओ मूर्ख भजले हरी हरी. आज सुद्धा मला त्या राजाला सुद्धा मागं पुढे बघितलं नाही हो, तर राजाला सुद्धा सांगतंय, ओ पगले भजले हरी हरी, सर्वनाश के मूल है ये सब भोग विलास, सर्वनाश के मूल है ये सब भोग विलास, खारे पानी से बुझे तब अमृत की प्यास, भजले हरी हरी ओ राजा भजले हरी हरी. त्याला धन दौलतीचीही अपेक्षा नाही, दान दक्षिणाचीही अपेक्षा नाही, तरी तो म्हणतो, सुन राजा अब भजले हरी हरी, कोई तेरे पाप का भागन बाटन हार. तो राजाला सांगतोय, तुझ्या वाट्याचं पाप हे तुला भोगावं लागणार आहे, तुझ्या वाट्याचं पापाचं भागीदार आहे कोणी होणार नाहीये. म्हणून तो म्हणतो, कोई तेरे पाप का भागन बाटन हार, कोई तेरे पाप का भागन बाटन हार, पछताएगा मौत जब आएगी तेरे द्वार, भजले हरी हरी ओ पगले भजले हरी हरी, पछताएगा मौत जब आएगी तेरे द्वार, भजले हरी हरी ओ मूर्ख भजले हरी हरी, सुन राजा अब भजले हरी हरी ओ भजले हरी हरी. आता हे ऐकल्यानंतर तो राजा होता, ए काय चाललंय रे, हे काय बकवास चाललाय, फेका त्याला दरबाराच्या बाहेर. तो मला मृत्यूच्या दारात नेऊन पोहोचतोय ना, यालाच मृत्यूच्या दारामध्ये नेऊन पोहोचला. आता सैनिकांनी राजाचा आदेश ऐकला, ते सैनिक त्या सुदामाला ओढत ओढत बाहेर नेतात. मग त्यावेळेस राजा म्हणतो, याला ना त्या राजदरबाराच्या मोठ्या पायऱ्यात ना, या पायऱ्यांवरून धक्के लावून बाहेर फेका, की जेणेकरून पुन्हा असा राजदरबारामध्ये येऊन गाणार नाही. त्या सुदामाला ते सैनिक काय करतात, त्या सुदामाला ओढत ओढत बाहेर नेतात, आणि त्या सुदामाला पायऱ्यांवरून खालून पायाने मारतात, लोटतात आणि लोटून देतात. हो, कितीतरी जखमा होतं त्याला, हाताला लागतं, पायाला लागतं, खांद्याला लागतं, गालाला लागतं, कितीतरी जखमी होतो तो सुदामा. आता सुदामा जखमी झाल्यानंतर त्याचा मित्र त्याला घरी घेऊन येतो. तो पलंगावर झोपतो तो सुदामा.
तरी तो काहीच नाही हो. परमेश्वराला दोष देत नाही का माझ्या वाट्याला असं राजाने केलं असावं. तरी तो मुखातून अंतःकरणातून नामस्मरण करतो श्रीकृष्ण श्रीकृष्ण. त्यावेळेस त्याची पत्नी ती वसुंधरा दिव्यात असलेलं थोडंसं तेल असतं तर गरिबी त्याला भिक्षा मिळालेली नसते. ती पत्नी ते तेल दिव्यातलं तेल घेऊन येते आणि सुदामाला म्हणते, अहो मी तुमच्या जखमींना तेल लावते ना की जेणेकरून तुमच्या जखमा भरल्या जातील हो. त्यावेळेस सुदामा म्हणतो, अगं वसुंधरे हे तेल कुठून आणलंस. त्यावेळेस तिची पत्नी म्हणते, अहो दिव्यामध्ये तर एवढंच तेल होतं, मग तेवढंच एकटीच तुम्हाला लावते. तेल लावते की म्हणजे जेणेकरून सकाळपर्यंत तुमच्या जखमा त्या भरतील हो, वेदना कमी होतील. त्यावेळेस सुद्धा म्हणतो, अगं वसुंधरे आजचा दिवस गेला, जर मला उद्या भिक्षा मिळाली नाही आणि जर दिव्यामध्ये तेल जर संपलं तर माझा देव अंधारामध्ये राहील ग. नको ग असं करू, नको ग ते तेल नासवू, माझा देव अंधारात राहील ग. किती त्याची प्रेमळ भक्ती हो. त्याच्या जखमांना तेल लावून दिलं नाही का तर त्याचा देव त्याचा परमेश्वर अंधारामध्ये राहील म्हणून. मग त्यावेळेस ती पत्नी म्हणते, श्रीकृष्णांना म्हणते अंतःकरणातून, आता तुमचा हा अर्थी ब्राह्मण काय मला तर काही सेवा करू देत नाही, निदान तुम्ही तरी येऊन काहीतरी सहाय्य करा, त्यांची जखम बरी करा. त्यावेळेस सुदामा म्हणतो, हे प्रभू ती तर वेडी आहे, ती भोळी आहे, तिला माफ कर, तू माझ्यासाठी कष्ट घेऊ नकोस. मग त्यावेळेस रुक्मिणी माता कृष्णाने विचारते, हे प्रभू तुम्ही कोणाचं ऐकणार, पत्नीचं ऐकणार की पतीचं ऐकणार. मग त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणतात, मी दोघांचंही ऐकेन. पत्नीचं ऐकून सुदामाची मदत करेल आणि सुदामाचं ऐकून वसुंधरेला माफ करेल. मग त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणजे सुदामा आणि त्याची पत्नी झोपल्यानंतर मध्यरात्री श्रीकृष्ण त्या मख्खनाची वाटी घेऊन येतात आणि त्या सुदामाच्या जखमेंना ते मलमपट्टी, त्या मख्खन असतात ना त्या मख्खनाचं ते मलमपट्टी करते. त्यावेळेस सुदामाला जाग येते आणि जाग आल्यानंतर तो सुदामा म्हणतो, वसुंधरे तुला नाही सांगितलं ना मला तेल लावायला, मग का तेल लावतेस. त्यावेळेस वसुंधरा म्हणते, अहो मी तर झोपलीये, मग मी कुठे तेल लावतेय. मग त्याला जाग आल्यानंतर श्रीकृष्ण निघून जातात. श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर तो सुदामा उठतो आणि बघतो की त्याच्या हातांना, त्याच्या त्या जखमेंना, पायांना जिथे जखमा झालेल्या होतात ना भयंकर, तिथे मखन लावलेलं होतं. अहो ते मखन बघितल्यानंतर सुदामा अंतःकरणातून रडायला लागला, हे प्रभू तुम्ही माझ्यासाठी का कष्ट केलं तो, का केलं तुम्ही माझ्या मदतीला का आलात. मी पापी आहे, निर्दयी आहे की माझ्यामुळे तुम्हाला कष्ट घ्यावं लागले. हे प्रभू मला माफ कर देवा, माफ कर, माझ्यामुळे तुला यावं लागलं, मला माफ कर. तो दुःख व्यक्त करायला लागला, रडायला लागला, अंतःकरणातून रडायला लागला. त्यावेळेस त्याची पत्नी म्हणते, अहो तुमच्या देवाचंही काही चुकलं, तुम्ही जर तुमच्या परमेश्वराकडे काही मागत नाही, तुम्ही जर तुमच्या परमेश्वराला भेटायला जात नाही तर तो परमेश्वर तुमच्या भेटीला येईलच ना हो. मग तुम्हाला असं वाटत असेल तर परमेश्वराला कष्ट द्यायचं नाही तर तुम्ही स्वतः त्या परमेश्वराला, तुमच्या बालसखाला, त्या श्रीकृष्णांना भेटायला जा. मग त्यावेळेस सुदामा म्हणतो, ठीक आहे हे परमेश्वरा, हे श्रीकृष्ण राया, मी विनंती करतो की मी तुझ्या भेटीला येतो, पण तू माझ्या कष्ट घेऊ नको, माझ्यापर्यंत सहाय्य करण्याचा तू कष्ट घेऊ नको. मग त्यावेळेस सुदामाची पत्नी आणि सुदामा सकाळी सुदामाला तयार करते दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्यासाठी. त्यावेळेस त्याची पत्नी काय करते, शेजारणीकडनं थोडेसे मुठभर पोहे आणते. आता पोहे आणल्यानंतर सुदामाला त्याची पत्नी म्हणते की हे मुठभर पोहे घ्या आणि त्या परमेश्वराला, त्या रिकामी हाती परमेश्वराला भेटायला जाऊ नये आणि राजालाही रिकामी हाती भेटायला जाऊ नये. साधू संतांना आणि लेकराला भेटायला जाताना असताना रिकामी हाती जाऊ नये. त्यावेळेस मग ती सुदामाची पत्नी त्या सुदामाच्या हाती त्या पोह्यांचं गाठुडं बांधून त्या सुदामाच्या हाती देते. आता सुदामाच्या हाती दिल्यानंतर तो सुदामा श्रीकृष्ण देवाचं नामस्मरण करत काठी टेकवत तो द्वारकेला निघातो. आता द्वारकेला जात असताना अंतःकरणातून त्या परमेश्वराला आवाज द्यायचा, अंतःकरणातून भक्तिभावनेनं, श्रद्धेनं श्रीकृष्ण
गेल्यानंतर सर्व राजभवन त्याला राजमहालासारखं दिसत होतं. म्हणजे प्रत्येक महल त्याला राजाचा दरबार आहे असं त्याला वाटत होतं. मग या राजभवनामध्ये कृष्णाचा राजमहल कुठे शोधायचा. मग तो आजूबाजूच्या सैनिकांना त्या नागरिकांना विचारत जातो का हो श्रीकृष्णाचं द्वारकाधीशचं राजमहल कुठे. असं आपण कुठेही जाताना रस्त्याला जाताना कुठे गावाला जायचं असलं कोणाच्या घरी जायचं असलं त्यावेळेस आपण रस्ता विचारत जातो ना. तसा तो सुदामा अगदी अंतःकरणातून परमेश्वराच्या भेटीला निघाला होता. त्यावेळेस तो विचारत जातो आणि तिथे कुठेतरी त्याला राजमहालाचा राज दरबार दिसला. सैनिक दिसले. मग त्याने अंदाज केला की हे श्रीकृष्णाचं राजमहल आहे. तो राजद्वाराजवळ आल्यानंतर तो सैनिकांना विचारतो का हो श्रीकृष्णाचा राजमहल हेच का. श्रीकृष्ण इथेच राहतात का. सैनिक म्हणतात हो ब्राह्मण देवता द्वारकाधीश ते इथेच राहतात. काय हवंय तुम्हाला. काही नाही मला श्रीकृष्णांना भेटायचं. सैनिक त्या सुदामाची अवस्था बघितल्यानंतर म्हणतात का हो ब्राह्मण देवता तुमच्यावर काही अत्याचार झालाय का. सुदामा म्हणतो नाही बाबा. मग काही न्याय मागण्यासाठी आलात का. सुदामा म्हणतो नाही. मग दानदक्षता हवी का. सुदामा म्हणतो नाही हो मला काहीच नकोय. पण सैनिक म्हणतो तुमच्यावर अत्याचारही झालेला नाही. तुम्ही न्याय मागण्यासाठीही आलेले नाही. तुम्हाला दानदक्षिणाही नकोय. मग तुम्हाला श्रीकृष्णांना का भेटायचंय हो. तो सुदामा कसा म्हणतो भोळा असतो. तो कसा म्हणतो काही नाही मला श्रीकृष्णांना भेटायचंय. तो माझा बाण सखा आहे. अहो तो माझा परम मित्र आहे. हो तो द्वारकाधीश मला त्याला भेटायचंय. माझा निरोप त्याच्यापर्यंत पोचवा हो. मला त्याच्यापर्यंत नेऊन पोचवा हो. त्यावेळेस सैनिक हसू लागतात. काय श्रीकृष्णांचा मित्र आणि बाण सखा. व त्यावेळेस ब्राह्मण देवता म्हणतात का हो राजाच्या दरबारामध्ये ब्राह्मणांचं असंच केलं जातं का. मग सैनिक म्हणतात नाही माफ करा मला. मी द्वारकाधीश पर्यंत तुमचा संदेश पोहोचवतो आणि सांगतो की सुदामा नावाचा परम मित्र तुम्हाला भेटायला आलाय असं द्वारकाधीशला जाऊन सांगतो. तसा तो सैनिक घोड्यावर स्वार होतो आणि टप घोड्यांचे आवाज करत तो राजमहालाच्या त्या श्रीकृष्ण जिथे असतात तिथे जाऊन पोहोचतो. आणि श्रीकृष्णाला भेट दिल्यानंतर तो सैनिक म्हणतो द्वारकाधीश की जय हो. श्रीकृष्ण म्हणतात बोला काय आदेश. मग त्यावर सैनिक म्हणतात काही नाही. म्हणजे राजमहालाच्या द्वारावर एक ब्राह्मण आलेला आहे. त्याचा धोतर फाटलेला आहे. त्याला व्यवस्थित चालताही येत नाहीये. त्याचे कपडे खूप माळलेले आहे. पण तो तुमच्या भेटीसाठी उत्तरवीर झालेला असं सांगतो आणि त्याचं नाव सुदामा असं सांगतोय. अहो सुदामा हे नाव ऐकता श्रीकृष्णाला विकसित झालेला आनंद तो अंतःकरणामध्ये श्रीकृष्णांना सामावत नव्हता हो. काय सुदामा आलाय माझा बाळसखा आलाय माझा परम मित्र आलाय. सुदामा असं नाव घेत तो श्रीकृष्ण डोक्यावर मुकुट नसतं. वस्त्र व्यवस्थित परिधान केलेले नसतात. पायामध्ये चप्पल नसते. सुदामाचं नाव ऐकताच क्षणी श्रीकृष्ण असे पळू लागतात असे धावू लागतात की माझा बाळसखा आलाय मला भेटायला आलाय मला गेलं पाहिजे. श्रीकृष्ण उतावीळपणे त्या सुदामाला भेटण्यासाठी जातात हो. सुदामा करत श्रीकृष्ण पळत सुटतात. त्यांना कसलंही बळ नाहीये. आपण एक राजा आहेत. आपण एक परमेश्वर आहोत. आपल्या पाय चप्पल नाहीये. श्रीकरावर मुकुट नाहीये. याचं भान श्रीकृष्णांना उरलं नव्हतं. तसेच पळत सुटतात आणि इकडे सुदामाची बुद्धिमत्ता लगेच फिरते. श्रीकृष्णांना यायला उशीर झाला. माझा बालसखा मला ओळखेल का अशा परिस्थितीमध्ये. सगळे नागरिक मला हसतायत हो. तसा माझा कृष्ण मला हसेल का हो. असं त्याच्या मनामध्ये आल्यानंतर तो तसाच माघारी फिरतो. तो माघारी फिरत नगरीमध्ये तो पुन्हा घराला निघतो. त्यावेळेस श्रीकृष्ण नेमकी राजद्वारापर्यंत आल्यावर ते सैनिक म्हणतात सुदामा कुठे गेला का. सुदामा दिसत नाहीये हो. तो माझ्या भेटीसाठी आला होता हो. सांगा ना सुदामा कुठे गेला. सुदामा सांगा ना कुठे गेला. सैनिकांना सांगा ना कुठे गेला सुदामा. त्यावेळेस ते सैनिक म्हणतात द्वारकाधीश ते तर ब्राह्मण देवता परत गेले हो. का परत गेले माझा
सुदामा मित्र का परत गेला, त्याला मला भेटायचं नाहीये का? ते पुन्हा त्या सुदामा मागे पळत सुटतात. त्यावेळेस त्या नगरीमध्ये ते नागरिक म्हणतात, दीनों के बंधु करुणों के सिंधु लेकर नैनों में जला बिंदु, सारे नातों से बढ़ के एक मित्रता देह निभाने चले हैं. दीनों के बंधु करुणों के सिंधु लेकर नैनों में जला बिंदु, सारे नैनों से बढ़ के एक देह का नाता निभाने चले हैं, देह का नाता निभाने चले हैं. श्रीकृष्णांना भान नसतं. त्यावेळेस ते सैनिक म्हणतात, भ्रमण करी जो फूलों के रथ पे, भ्रमण करी जो फूलों पे रथ पे, चक्करों पथरीले पथ पे, नंगे पाँव जो आया उसको नंगे पाँव बुलाने चले हैं, नंगे पाँव जो आया उसको नंगे पाँव बुलाने चला है, नंगे पाँव बुलाने चले हैं. श्रीकृष्ण सुदामाचा आवाज देत जातात आणि सुदामाचं नाव ऐकल्यानंतर सुदामा खचकन असा मागे वळून लागतो आणि बघतो तर काय, साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण माझ्या भेटीला आलेला आहे. तो मागे वळून बघतो. दोघांच्याही नजरा एकमेकांना नजरा होतात आणि नजरा झाल्यानंतर दोघांच्याही नयनांतून त्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. सुदामा आणि श्रीकृष्ण अहो असे दोघांना जसं लेकरांना आईला बघितल्यानंतर कशी मिठी मारत होते लेकरू, तसं सुदामा आणि श्रीकृष्ण एकमेकांना घट्ट मिठीमध्ये घेतात आणि दोघंही खळखळून रडायला लागतात. त्यांचे बालमित्र, ते बालपणाचे दिवस ते आठवू लागतात आणि असे खळखळ असे रडायला लागतात. हो किती रडतात ते दोघं. अशी असावी ती मित्रता आणि असा असावा तो भक्त. दोघांची मिठी झाल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात, का रे सुदामा, तू मला न भेटताच निघून चालला होतास कुशाल? का मला भेटायचं नव्हतं का? का तू माझ्या रागा भरलायस का? त्यावर सुदामा म्हणतो, नाही, मला असं वाटलं तुम्हाला ओळखतो की नाही. अरे ओळखणार नाही, असं कसं ओळखणार नाही? मी तुझा बालसखा आहे रे, परम मित्र आहे. मी तुला कसं विसरेल रे. चल त्या सैनिकांना सांगतो की जा रथानं आणि माझ्या परम मित्राचं स्वागत करा. सुदामाला आणि श्रीकृष्ण दोघेही राजमहालात जातात. त्याचं स्वागत सत्कार करतात, नाव भाऊ पिऊ घालतात आणि सुदामाचं सत्कार सगळं झाल्यानंतर श्रीकृष्ण सुदामाला म्हणतात, का रे सुदामा, तू तर काही रिकामी हाती येणार नाही आणि तुझी पत्नी तर काही तुम्हाला रिकामी हाती पाठवणार नाही, बरोबर आहे ना? मग वहिनीने माझ्यासाठी काय भेट केली सांग रे. तू तर काही तसं येणार नाही. आता सुदामाचा एवढा सत्कार केल्यानंतर त्याला त्याची लाज वाटू लागली की श्रीकृष्णानं माझं एवढं स्वागत सत्कार केलं, मला खाऊ पिऊ घातलं आणि मी मुठभर आणलेले पोहे त्याला कसं काय देऊ. त्यावेळेस श्रीकृष्णाने ते मुठभर पाहिलेले पोहे ते बघतात आणि सुदामाच्या हातातून हिसकावून घेतात आणि त्याचं त्या पोह्यांचं स्वीकार स्वामी हे श्रीकृष्ण आवडीने स्वीकार करतात. का स्वीकार केले असतील बरं? कृष्णाने त्या सुदामाने अंतःकरणातून प्रेमभराने त्या श्रीकृष्णाला, आपल्या देवाला, मित्राला ती भेट आणलेली होती म्हणून आवडीने श्रीकृष्ण त्या सुदामाचे पोहे स्वीकार करतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्प घे माया संसाराची. ही भक्ती देवाला आवडते. मग आपण भक्ती कशी करतो? आपणही अंतःकरणातून परमेश्वराला आवाज दिला. अहो प्रेमीच्या देठापासून देवाला आवाज दिला पाहिजे. हे परमेश्वरा, नामस्मरण केलं पाहिजे. उपदेश घेऊन देवाचं अंतःकरणातून नामस्मरण केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण उपदेश घेऊ, देवाचं नामस्मरण करू, तेव्हा आपला आवाज, आपल्या वेदना त्या परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतात. आणि श्रीकृष्णाचा नियम होता, घेसी तेव्हा देसी ऐसा तो उदाहरण देता. काहीतरी परमेश्वराला दिल्याशिवाय परमेश्वर आपल्याला काही देत नाही. म्हणून शास्त्रात सांगितले, मला अगोदरच बोलली की साधं पाण्याचा थेंब जरी आपण अंतःकरणातून परमेश्वराला अर्पण केला तर परमेश्वर त्याचा
परमेश्वराला काही अंतःकरणातून देऊ तेव्हा परमेश्वर आपल्याला सहाय्य होतात. अहो श्री सुदामाचं एवढं दारिद्र्य असताना देखील सुद्धा तो कधी मागे हटला नाही. परमेश्वरावरील विश्वास त्याला डगमगू दिला नाही. असं नाही म्हटला माझ्या मदतीला देवत नाही मी कशाला स्मरण करू, माझी गर्दी दूर देव करत नाही मग मी कशाला स्मरण करू, असा तो म्हटला नाही. त्याच्या नामस्मरणाचं नाम घेता वाया गेला कोणी ऐकला नाही. जे नामस्मरण तो करत होता त्याचं नामस्मरण हे कुठेच वायाला गेलं नाही हो. त्याचं दारिद्र्य हे नंतर नष्ट झालं. जरी अष्टविश्व दारिद्र्य म्हणजे त्याला संपूर्ण आयुष्यभर त्याला ते दारिद्र्य होतं, पण त्याच्या नामस्मरणाने त्याचं ते दारिद्र्य काही दिवसात नष्ट होतं. मग आज या ठिकाणी नवरात्राच्या निमित्तानं जे काही सद्भक्त इथे आलेले आहेत 10 दिवसांसाठी, म्हणजे काल घटस्थापना झाली बरोबर आहे. मग देवाला विडा अवसर करून जे इथं नामस्मरणासाठी 10 दिवस आलेत ना, पण त्यांचं नामस्मरण काय कुठे वाया जाणार आहे का? मी अगोदरच बोलते नाम घेता वाया गेला याचा कोणी ऐकला नाही. त्यांचं ते जे नामस्मरण आहे सद्भक्त जे नामस्मरण करतात या सद्भक्तांचं नामस्मरण काय कुठे वाया जाणार नाहीये. जरी तुमच्या अपेक्षा आकांक्षा जरी पूर्ण झाल्या नाही ना, तर निदान तुमच्या नामस्मरणाने तुमचे जे कर्म लेप आहेत ना ते कर्म तरी नष्ट होतील ना तुमच्या त्या एवढ्या नामस्मरणाने. काही सद्भक्त स्थानाच्या ठिकाणी स्मरण करतात, काही घरी बसून देवाला विडा अर्पण करून पारायण करतात, नामस्मरण करतात. नाही काही तर निदान त्यांच्या कर्माचा नाश तरी हा नामस्मरणातून होईल. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एवढीच विनंती आहे की ज्यांनी उपदेश घेतलेला नाही त्यांनी उपदेश घ्यावा आणि अंतःकरणातून परमेश्वराची आराधना करावी, अंतःकरणातून परमेश्वराला आवाज द्यावा. देवाला कोणती भक्ती आवडते हो? श्रद्धन वाणन लभते. श्रद्धेनं निष्ठेनं जी जी भक्ती कराल ती ती. आता काही माणसं काय करतात, काही माणसं काय म्हणजे मी दृष्टांत सांगते त्याचा कोणी गैरवापर करू नये, कारण मी सरळ सरळ सांगायचा प्रयत्न करते म्हणून त्याचा कोणीच या सद्भक्तांनी कोणीच त्याचा गैरसमज घेऊ नये. म्हणजे काही माणसं काय करतात, कोणीतरी काही सांगतं आणि मग भक्ती करतं. काही माणसं कोणाचं तरी बघतात आणि मग भक्ती करतात. काही माणसं कुठेतरी वाचतात आणि मग भक्ती करतात. मग असं ते दृष्टांत सांगते. आता मागे गणपती उत्सव होऊन गेला ना उत्सव. हा मग एक व्यक्ती असतो, दृष्टांत सांगतो आम्ही त्याचा गैरसमज घेऊ नये. एक व्यक्ती असतो, त्याला समजलं की गणपती बाप्पा ही सर्वात श्रेष्ठ बुद्धिमत्तेची देवता आहे. आता त्याला समजल्यानंतर तो काय असतो, पूर्ण अज्ञानी असतो. त्याचं तिची मन बुद्धी सर्व ज्ञानाच्या बाबतीमध्ये पूर्ण झुळ असतो, पूर्ण कोरा असतो तो. मग त्याला समजलं की सर्वात श्रेष्ठ बुद्धिमत्तेची देवता ही गणेशची. मग त्याने काय केलं, गणपतीची मूर्ती आणली बाजारातून, गणपतीची आरती करायला लागला, मोदक बनायला लागला, नैवेद्य करायला लागला. गणपतीची भक्ती करता करता एक दिवस त्याने मोदकाचा नैवेद्य बनवतो आणि मोदकाचा नैवेद्य बनवल्यानंतर एक उंदीर येतो. आता उंदरानं मोदक बघितल्यानंतर उंदीर मोदक ठेवील का हो? नाही ठेवणार. तो उंदीर काय करतो, ते मोदक घेतो आणि घेऊन जातो. आता हे सर्व तो माणूस बघतो, अरे त्या गणपती बाप्पाला तर त्याची मोदक सांभाळता आली नाही, मग कसं काय देव, त्यापेक्षा उंदीर श्रेष्ठ. आता त्याला काय केलं, तो उंदीर शोध आणि त्या उंदराची भक्ती करायला लागला. आता उंदराची भक्ती करता करता घरांमध्ये असते मांजर. आता मांजराला उंदीर बघितल्यानंतर मांजर उंदीर ठेवी का? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर असतात, पण मांजर उंदीर ठेवी का? ती मांजर येते त्या उंदराला बघितल्यानंतर पकडते घेऊन जाते, तो उंदीर मरून जातो. तर माणसाला बघितल्यानंतर म्हणतो, अरे या उंदराला त्याचा जीव सांभाळता आला नाही, मग त्यापेक्षा ती मांजर तरी श्रेष्ठ. झालं त्याला पाळली मांजर, लागला मांजराची भक्ती करायला. मांजराची भक्ती करता करता आता मला सांगा, महिला वर्गांनी घरामध्ये जर एखाद्या मांजराने दुधाच्या पातीला जर तोंड घातलं तर आपण काय करतो, आहे ते हातामध्ये घेतो मारून फेकतो, बरोबर आहे की नाही? मग तशीच त्याची पत्नी काय करते, त्या मांजर दूध पित असताना तिने त्या मांजराला एक लाकडानं मारून फेकते. ते मांजर किंचळत गागा ते घराबाहेर जातं. आता घराबाहेर गेल्यानंतर तो काय म्हणतो, अरे मांजर तर ते मार खाऊन घेते उराचं, त्यापेक्षा तर मग माझी बायको श्रेष्ठ. लागला बायकोची भक्ती करायला. आता बायकोची आता मी त्याचा गैरसमज घेऊन नाही, मी अगोदरच सांगते, दृष्टांत आहे. लागला बायकोची भक्ती करायला. बायकोची भक्ती करता करता दोघां नवरा बायकोमध्ये भांडण होतं. असं भांडण होतं की दोघांचे डायरेक्ट खाणामाऱ्या होतात.
एवढे त्याचे भांडण पेटतं. मग भांडण पेटल्यानंतर या व्यक्तीला, त्या पत्नीला राग येतो आणि त्या बायकोला मारतो. मग बायकोला मारल्यानंतर ती बायको काय करते, रडत रडत खोलीमध्ये जाऊन बसते. त्यावेळेस म्हणतो, अरे किती उगाच रडते, उगाच भुकते, त्यापेक्षा तर मी श्रेष्ठ. अशी भक्ती नको. श्रद्धेनं निष्ठेनं परमेश्वराची भक्ती आपण ही केली पाहिजे. आता मी एक दृष्टांत का सांगितला की देवाला कोणती भक्ती आवडते? श्रद्धेनं वाणनमध्ये, श्रद्धेनं निष्ठेनं अंतःकरणातून जी भक्ती करू ती भक्ती. भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती नाही. म्हणजे भावाविना मुक्ती नाही, मुक्तीविना देव नाही. भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती बोलू नये. म्हणून आपण अंतःकरणातून नामस्मरण केलं पाहिजे, देवाची आराधना केली पाहिजे. मग असं नाही का मग हा खूप देव करतोय असं लोकांनी आपल्याला म्हणावं म्हणून आपण देव करायचा नाही, आपल्या अंतःकरणातून करायचं. बर, आपण गळ्यामध्ये माळ घालतो, चिठ्ठ्या घालतो, लोकांनी म्हणावं, अरे हा तर माळकरी आहे, हा तर असं आहे तसं आहे असं म्हणत तर असं म्हणावं आपल्याला. असं असेल तर मुळीच गळ्यामध्ये चिठ्ठीही घालू नये आणि माळही घालू नये. जर घालायची असेल ती अंतःकरणातून घालावी, अंतःकरणातून देवाला आवाज दिला पाहिजे. मी अगोदरच बोलली, बेबीच्या देठापासून आपला आवाज गेला पाहिजे, त्या परमेश्वरापर्यंत पोहोचला पाहिजे. अहो, सुदामाने श्रीकृष्णांची भक्ती केली होती, तशीच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती सुद्धा एका स्त्रीने केली होती. तिचं नाव म्हणजे बाईसा. अहो, त्या बाईसांना तर साधं स्वामींचा विरह सुद्धा सहन झाला नव्हता. हो, म्हणजे ज्यावेळेस स्वामी भिंगरला 15 दिवस राहून गेल्यानंतर ते पिंपळगावी निघतात आणि पिंपळगावला निघत असताना जातात दोघेही, म्हणजे स्वामी आणि बाईसा चालत असताना रस्त्याला 2 वाटा फुटतात. एक रस्ता जाता तो होता जेऊरला आणि दुसरा जात होता पिंपळगावला. मग जेऊरला बाईसांचे नातेवाईक राहत होते. मग बाईसा कसं म्हणते, जी बाबा आपण जेऊर मार्गी जाऊ. त्यावेळेस स्वामी म्हणतात, नाही बाईसा, आपण पिंपळगावी जाऊ. बाईसा हट्ट काही सोडायला तयार नाही. ती स्वामींना सारखे म्हणते, बाबा आपण जेऊरला जाऊ ना. ती जेऊरला जाण्याचा हट्ट का करत होते, कारण तिचे नातेवाईक जेऊरला राहत होते आणि स्वामींना तिकडे जायचं नव्हतं. म्हणून स्वामी सांगतात की बाई, निरर्थक हट्ट धरू नका, तुम्ही पिंपळगाव मार्गी चला. बाईसा काही ऐकत नाही. आता अगोदरच तिचा एक दृष्टांत घडलेला होता मार्गी जाण्यावरून, पण ती काही तिथे मार्गे हटत नाही. ती तिचं हटत जाते की मला जेऊर मार्गी जायचं. ती जेऊर मार्गी जात असताना स्वामी काही वेळापुरता ते अदृश्य होतात. तिला स्वामीच्या पावलांचा आवाज ऐकू येत नाही. मग ती सहज मागे वळून बघते. तर तिला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दिसत नाहीये. ती अंतःकरणामध्ये खेळ व्यक्त करते आणि ती त्याच क्षणी बेशुद्ध होऊन पडते. का होऊन पडते? तिला स्वामींचा विरह सहन होत नाही, म्हणून ती खाली कोसळते. मग स्वामी येतात आणि तिला बाईसा 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 असं 3 वेळेस स्वामी त्या बाईसांना आवाज देतात. त्यावेळेस बाईसा उठते आणि म्हणते, बाबा तुम्ही कुठे गेले होते हो? तुम्ही मला तुमचं विरह सहन होत नाही. इथून पुढे तुम्ही मला कधी सोडून जाऊ नका. बाबा तुम्ही कुठे होता सांगा ना. त्यावेळेस स्वामी म्हणतात, काही नाही बाई, मी तर लिंबीच्या झाडाखाली होतो. मग स्वामी म्हणतात, बाई असा निरर्थक हट्ट करू नये, अशी ती भक्ती करावी. त्यानंतर डांगरेश नावाचा एक कुत्रा असतो. स्वामी सर्वांना निरूपण करत असतात. त्यावेळेस स्वामींनी उदास स्वीकारलं. उदास स्वीकारल्यानंतर सगळे भक्तगणांना म्हणतात की तुम्ही इथून सर्व निघून जा. तर स्वामींची तर काही आज्ञा ते काही सोडत शकत नव्हते. मग त्यानंतर डांगरेश हा तिथेच असतो. त्यावेळेस स्वामी म्हणतात, डांगरेशा तुम्ही का थांबला, तुम्हीही निघून जा. त्यालाही तिथे त्याचा विरह सहन होत नाही. तसेच ते तिथं तो डांगरेश स्वामींना तिथे प्रदक्षिणा घालतो, दंडवत करतो आणि दंडवत करून तो एका चिखलाच्या डोहामध्ये त्याचा देह तिथेच जीवनयात्रा संपवतो. आता शेवटचे उरलेले म्हणजे आता 12 वाजत आले, भरपूर वेळ झालेला आहे. भक्ती या विषयाबद्दल बोलायचं म्हटलं तर अखंड आहे ती. तिचा तोड नाही. तिला बोलण्यासाठी, त्या भक्तीबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात. एक सावळापूरची लेख गोविंद प्रभूंची थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते आणि माझ्या विचारांना पूर्ण विराम देते, कारण भरपूर वेळ झालेला आहे. श्री प्रभू बाबांची मानसकन्या म्हणजे ती गोविंद प्रभूंची लेख, सावळापूरची लेख
त्या सावळापूरच्या लेकीचं लग्न झाल्यानंतर तिच्यावर सासूरवास होतो. सासूरवास होत असताना तिचा पती तिला मारतो. तिचे सासू सासरे तिला शिवेगाळ करतात. त्यावेळी तिला पाणी भरायला गेल्यानंतर तिला समजतं की रिद्धपूर गावामध्ये एक स्त्री ईश्वर अवतार आहे. ईश्वर अवतार आल्या म्हटल्यानंतर तिच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव उमटला. मग ती घरामध्ये गेल्यानंतर तिचा नवरा तिला मारतो. त्यावेळेस ती मारल्यानंतर रागा संतापामध्ये ती रिद्धपूरला परमेश्वरपुराकडे निघते. परमेश्वरपुराकडे निघत असताना तिला तर काही रस्ता माहीत नसतो. जसं लोखंडाला चुंबकाकडे लोखंड कसं खेचतं तसं त्या सावळापूरच्या लेकीला परमेश्वरपुराकडे खेचलं जात होतं. ती परमेश्वरपुराला गेल्यानंतर ती बघते की श्रीप्रभू बाबा आहेत. श्रीप्रभू बाबांना ती मिठी मारते, तिचं दुःख व्यक्त करते. अहो त्या मुलीला बाप नसतो ना, तिला जाऊन विचार बापाचं महत्व काय असतं. जिला आई नसते ना, तिला जाऊन विचारा आईचं महत्व काय असतं. ती मायेची सावली तिच्यावर नसते, बापाचा आधार तिच्यावर नसतो. म्हणून ती माय बाप सर्वस्व राहुल माय राहुल बाप त्या श्रीप्रभू बाबांना मानत होती. आणि कालांतराने श्रीप्रभू बाबांनी रुद्धत्व स्वीकारल्यानंतर त्यांची हगवण्याची व्याधी सुरू झाली. पचलेलं जे जेवलेलं होतं ते पचत नव्हतं. नंतर ते बाईसा माईभट्टांना काय समजायचं ते समजून गेले. आणि नंतर श्री गोविंद प्रभूंनी त्यांनी तिथेच त्यांचा देह संपवला. देह संपवल्यानंतर ती सावळापूरची लेक तिथे पाणी भरत असताना तिला महिलाने सांगितलं की गावं तू ज्यांना राहुल माय म्हणायची, ज्यांना राहुल बाप म्हणायची ते तर सरले म्हणे. अहो सरले हे ऐकल्यानंतर तिच्या देहाला कंप सुटला. ती आहे तिथेच कोसळली. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी. दारात तुळस कौलारू कळस देव्हाऱ्यात तुझा मन, दिनांचा देव्हारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. माझा आनंद 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 हरपला. माझा आनंद 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 हरपला. माझा बाप मला सोडून गेला. या आवेगानं ती पळत सुटली. पायाला ठेच लागायची. तिला तिचं भान उरलं नव्हतं. तशी ती सावळापूरची लेक येते. श्रीप्रभू बाबांना भेटते. त्यानंतर तिचे म्हणजे बाईस असतात, माईभट्ट असतात, तिला चोळी बांधली देतात. त्यावेळेस ती म्हणते माझा परमेश्वर होता तोपर्यंत मी घेत होते, आता नाही. अशी ती सावळापूरची लेक. आता साळुंकी मंजुळे बोलत असे वाणी शिकवित धनी वेगळाची. जे योग्य आहे ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे, सुगदाने बाबांचे, आणि जे चुकीचे असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. मुंगीने कितीही चालायचा प्रयत्न केला तर ती आकाश गाठू शकत नाही. आणि माशाने कितीही पोहण्याचा प्रयत्न केला तरी तो समुद्र पोहोचू शकत नाही. तसंच मी आज या ठिकाणी जे ज्ञानार्जन केलं त्या ज्ञानार्जनामध्ये माझ्याकडून कोणाचं अंतःकरण दुखवलं गेलं असेल, कोणाचं मन दुखवलं गेलं असेल, साधू संतांच्या समवेत मी काही सूत्रांचा वापर केला गेला असेल तर मला इथेच तुमची लेख कन्या सून एक शिष्य म्हणून मला माफ करा. आणि ते सांगते. धन्यवाद. मर्यादा विराजते. धन्यवाद.